भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे गुरुवारी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. कॉम्रेड सीताराम येचुरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी लालबावटा कार्यालय दत्तनगर येथे सर्वपक्षीय शोक सभा पार पडली. यावेळी प्रजा नाट्य मंडळ कलापथकाच्या वतीने शाहिरांनी कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या जीवनचरित्र गाण्याच्या रूपाने सादर केले. तत्पूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येचुरी यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, त्याला किती दुःख झालं असेल मला माहिती नाही, पण त्यांचा एक चांगला सहकारी, अतिशय विद्वान असा सहकारी या देशातून निघून गेला. त्यांच्या सगळ्या प्रोजेक्टना साथ देणारा येचुरी मला माहिती आहे की किती कठीण परिस्थितीमधून त्याला साथ देणारा, बरोबर घेऊन जाणारा, दिल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी मंत्र्याकडे नेत्यांच्याकडे घेऊन जाणारा आणि त्यांना सगळ्या तऱ्हेची मदत देणारा सीताराम येचुरी आज आमच्यात निघून गेलेला आहे. आम्हालाही काँग्रेस पक्षाचंही तसं नुकसान झालेलं आहे. सीताराम येचुरी म्हणजे सर्व समाजवादी समाजरचनेची भूमिका मांडणारा एक नेता निघून गेला. त्यामुळे काँग्रेसचं देखील नुकसान झालेलं आहे. असं एकट्या कम्युनिस्ट पार्टीचं नाही झालं, पण देशाचंच नुकसान झालं. अशा शांतपणानं आणि स्ट्रॅटेजिक विचार करून आपली भूमिका मांडणारा नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे. मी आपल्या सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे, देशाचंही नुकसान झालेलं आहे. अशा विचारवंत नेता आज आपल्यातून निघून गेला. त्याचा मनापासून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना त्याचा शेवटचा लाभ सलाम करतो आणि निरोप देतो. जय. यावेळी कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या आठवणी सांगताना आडम मास्टर म्हणाले, डॉक्टर अशोक मोरे समोर होते आणि त्याला मी सांगितलं शहरमध्येची जागा ते काँग्रेसमध्ये सोडायला तयार नाही. त्याचं प्रेशर चालू आहे आणि काँग्रेसच्या सगळ्या पुढाऱ्यांना भेटलेला आहे. नंतर शरद पवारांनाही भेटलेला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही भेटलेला आहे. त्या तिघांनी आपल्याला सहमती दाखवलेली आहे. परंतु सोलापुरामध्ये काँग्रेसचे लोक त्यांच्या पार्टीवर प्रेशर आणू लागले आणि सतत शिष्टमंडळाचा मारा पुण्याला मुंबईला आपण विचारही करू शकत नाही. त्याला सांगितलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अॅडव्होकेट UN बेरिया, सुधीर खरटमल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी, भाकपचे प्राध्यापक तानाजी ठोंबरे, अॅडव्होकेट रा गोमहेत्रस, समाजवादी पक्षाचे अबुतालिब डोंगरे, जनरल कामगार युनियनचे नेते साथी बशीर शेख, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे नेते कॉम्रेड अशोक इंदापुरे, इतिहासाचे अभ्यासक पत्रकार सरफराज अहमद, सामाजिक कार्यकर्ते रियाज सय्यद आदी विविध राजकीय पक्षाच्या संघटनेचे नेतेगण यांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.